आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सँडविचची रेसिपी। नमस्कार, मी प्रियंका जाधव, प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। 5 ते 7 दिवस झाले आपले मोठे ब्लॉग्स येत नव्हते, तर काही कारणामुळे आपले ब्लॉग्स येत नव्हते, तर आज मी तुमच्यासाठी एकदम स्पेशल असा ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि रेसिपी एकदम मस्त करून दाखवणार आहे तुम्हाला आणि माझी रेसिपी आजची तुम्हाला नक्कीच आवडेल। चला मग आजच्या रेसिपीसाठी सँडविच बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेले आहे ते तुम्हाला सांगते। सर्वात अगोदर इथे तर मी टोमॅटोची चटणी घरीच बनवलेली आहे। अर्धी वाटी टोमॅटोची चटणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये अगदी टोमॅटो सॉस थोडासा टाकलेला आहे, म्हणजे मी ही चटणी घरीच बनवलेली आहे। आणि मेयोनीज इथे मी अर्धी वाटी घेतलेला आहे, ते मी विकतच आणलेलं आहे। उकडलेली बटाटे घेतलेली आहेत 2 पॅकेट। नंतर इथे मी चीज घेतलेला आहे आणि बटर देखील आपल्याला लागणार आहे आणि 10 ते 12 ब्रेड घेतलेले आहेत। सँडविच बनवण्यासाठी एवढं काही साहित्य आपल्याला लागणार आहे। चला आता मी साहित्य तर तुम्हाला सांगून दिलं, आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। चला आता आपण सँडविचची रेसिपी बनवायला सुरुवात करूया। आता उकडलेले बटाटे जे आहेत ना, मी ते सोलून वगैरे सर्व काही घेतलेले होते आणि अगोदरच मी बटाटे शिजवून ठेवलेले आहेत। तर छान असं आता ग्लासाच्या मदतीने मी या बटाट्याला मॅश करून घेणार आहे, कारण माझ्याकडे मॅशर नाही आहे, तर मी ग्लासाच्याच मदतीने इथे बटाटे छान असे मॅश करून घेणार आहे। सर्व काही बटाटे छान मॅश करा, जे की आपला सँडविच एकदम परफेक्ट बनेल। आणि बटाटे मॅश केले ना की काय होतं, मेन म्हणजे आपल्याला या बटाट्याच्या मोकळ्या भाजीला फोडणी द्यायची आहे छान अशी। बघू शकता किती छान मस्त बटाटे मी ग्लासाच्याच मदतीने मॅश करून घेतलेले आहेत। एवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला बटाटे हे छान असे मॅश करून घ्यायचे आहेत। बघा आता मस्त आपले बटाटे सर्व काही मॅश करून झालेले आहेत। आता बटाट्याच्या भाजीला फोडणी देण्यासाठी मी काही साहित्य घेतलेले आहे ते तुम्हाला सांगते। बटाट्याच्या भाजीला फोडणी देण्यासाठी मी साहित्य घेतलेले आहेत 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। नंतर लसूण घेतलेला आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या नपलून घेतलेल्या आहेत आणि 2 अद्रकीचे तुकडे असे बारीक करून घेतले आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 मिडियम साईजचा टोमॅटो आणि 2 मिडियम साईजचे कांदे। आणि हे तर मी सांगितलेलंच आहे, पाव वगैरे घेतलेला आहे, टोमॅटो केचप वगैरे, टोमॅटोची चटणी मी घरीच बनवलेली आहे आणि उकडलेली बटाटे मॅश करून घेतलेले आहेत। चला की मग आता भाजीला मस्तपैकी आपण फोडणी देऊन घेऊयात। पहिले तर भाजीला फोडणी देण्यासाठी गॅस चालू करून कढई तापायला ठेवलेली आहे। आता कढईमध्ये तुम्हाला 2 ते 2.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। कढईमधलं तेल टाकून झालं की तेल असं छान मस्तपैकी तापलं गेलं की त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा तुम्हाला अद्रक टाकायचे आहे आणि अर्धा चमचा तुम्हाला इथे लसूण नकळलेला टाकून द्यायचा आहे। नंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्या आपण नकलून घेतलेल्या होत्या बारीक अशा, त्या टाकून दिलेल्या आहेत आणि परत एकदा त्याला हलवून घेतलं आणि परत आपण 2 मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेणार आहे मी। आता कांदा छान असा ब्राउनिश कलर येईपर्यंत तुम्हाला असंच हलवत राहायचं आहे। कांद्याला छान असा कलर आला की त्यामध्ये 1 मिडियम साईजचा टोमॅटो टाकून द्यायचा आहे आणि टोमॅटोला देखील असंच हलवून घ्यायचं आहे। टोमॅटो पण मऊसूर पडेपर्यंत हलवायचा आहे। आता टोमॅटो मऊसूर छान असा पडला की त्याला परत एकदा हलवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। मसाले काही जास्त नाही घालणार, फक्त आपण हिरवी मिरची टाकलेली आहे झालेली आहे। नंतर आपल्याला अर्धा चमचा इथे धने पावडर टाकायची आहे आणि धना पावडर टाकून झाली की चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला मस्त असं हलवून घ्यायचं आहे। सर्व काही टाकून झालं की छानपैकी हलवून झालं की त्यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घातली ना की एकदम म्हणजे त्याला तेज दिसतं भाजीला आणि भाजी देखील आपली सजावटीने बनलेली दिसते। चला मस्त सर्व काही मस्त हलवून घेतलेलं आहे। आता उकडलेले बटाटे मॅश केलेले आहेत मी ग्लासाच्या साह्याने, ते यामध्ये घालून मस्त असं आपण बटाट्याला सर्व काही आपण जे घातलेलं आहे कांदा, टोमॅटो, हळद, मीठ, धने पावडर, हे सर्व काही या बटाट्याला लागलं पाहिजे एवढ्या प्रमाणामध्ये त्याला मस्त असं हलवून घ्यायचं आहे तुम्हाला। छान बटाटे आपण मस्त आता हलवून घेऊया। बघा मस्त बटाटे मी आता छान असे हलवून घेतलेले आहेत। आता आपण सँडविचची पुढची प्रोसेस करूयात। चला मग आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूयात।
चला आता हा सर्व काही आपण सँडविचमध्ये टाकून घेऊयात. तर सर्वात अगोदर ब्रेडला आपण टोमॅटो चटणी लावून घेणार आहोत. सर्वत्र टोमॅटो चटणी लागली पाहिजे आणि सर्व ब्रेडला टोमॅटो चटणी लावून घेणार आहे मी. आता बघू शकता पहिल्या ब्रेडला मी लावून घेतली. आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या ब्रेडला पण मी टोमॅटो चटणी लावून घेणार आहे. या पद्धतीने जर तुम्ही सँडविच बनवला ना तर तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा मिस्टरांना सकाळी नाश्त्यासाठी म्हणा, तुम्ही कोणत्याही वेळेला हे छोटी मोठी भूक भागवण्यासाठी हे सँडविच करू शकता आणि तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडेल. तर आता टोमॅटो चटणी लावून झालेली आहे दोन्ही ब्रेडला. आता एका साईडला टोमॅटो चटणी आणि एका साईडला ब्रेडच्या तुम्हाला मेयोनीज लावून घ्यायचं आहे. बघा मी असं ज्या पद्धतीने दाखवते सर्व काही स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आता दोन्ही ब्रेडला मी छान असं मेयोनीज लावून घेतलेलं आहे. बघा किती छान असं मी सर्व काही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता आपण जे उकडलेले बटाटे छान असे फोडणी दिलेले आहे ना, ती यावरती आपण टोमॅटो चटणी घातली की नाही ब्रेडवर, त्या साईडला तुम्हाला हे बटाट्याचं मिश्रण जे आहे ना ते घालून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे हे बटाट्याचं मिश्रण तुम्ही घालू शकता. आता मी छान असं बटाट्याचं मिश्रण दोन्ही ब्रेडला लावून घेते, मस्त असं घालून घेते याच्यामध्ये. बघा छान असं मी ब्रेडला सर्व काही मिश्रण बटाट्याचं लावून घेतलेलं आहे. आता आपण त्यावर अगदी थोडंसं भरपूर असं चीज घाला. तुम्हाला जर चीज आवडत असेल ना तर भरपूर घातलं तरी पण चालेल. इथे मी भरपूर असं चीज घातलेलं आहे. चीजने पण एकदम फ्लेवर भारी येतो सँडविचचा. आता मस्त आपण जो मेयोनीजचा ब्रेड आहे ना, मेयोनीज लावलेला, तो यावरती आपण झाकून ठेवणार आहोत असाच. बघा सर्वत्र असं मी आता ब्रेडला छान असं लावून घेते. तुम्हाला 2 ब्रेड मी लावलेले दाखवले की मी सँडविच कशा पद्धतीने बनवते. त्याच प्रकारे मी सर्व काही सँडविच इथे भरून घेतलेले आहेत. आता आपल्याला वरून ज्या साईडने आपल्याला सँडविच भाजायचं आहे ना त्याच साईडने आपल्याला इथे बटर लावायचं आहे. तर बघू शकता मी थोडंसं म्हणजे बाहेरून बटर कमीच लावा, कारण आपल्याला नंतर पण बटर लागणार आहे. तर थोडं थोडं तुम्ही लावलं तरी पण चालेल. आता मी छान असं बटर लावून घेते आणि नंतर तुम्हाला फ्राय करताना दाखवते. चला सर्वत्र मी ब्रेडला बटर लावून घेतलेलं आहे. आता आपण सँडविच मस्त असं तव्यावरती फ्राय करून घेणार आहोत. गॅस चालू करून मस्त तवा तापायला ठेवलेला आहे. आता आपण यावरती थोडंसं बटर आपण फिरवणार आहोत चमच्याच्या मदतीने. तर बटरचा तुम्ही जास्तच वापर करा जे की ब्रेड एकदम छान फ्राय होतात. आता तुमच्याकडे जर बटर नसेल ना तर तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता. आता छान असं बटर लावलेलं आहे. ज्या साईडला ब्रेडला मी बटर लावलं ना त्याच साईडने तुम्हाला हा ब्रेड पहिल्यांदा फ्राय करून घ्यायचा आहे. बटर लावल्याच्या नंतर तुम्हाला छान असं साधारण 5 ते 7 मिनिटे ज्या साईडला बटर लावलं त्या साईडला ब्रेड फ्राय करायचा आहे 5 ते 7 मिनिटे. आता ज्या साईडने आपल्याला पलटी करायचं आहे ना तर पलटी करायच्या वेळेस पण तुम्हाला पहिल्यांदा ज्या साईडला पण लावलं ना दुसऱ्या साईडला पण आपल्याला बटर लावूनच नंतर हा ब्रेड पलटी करायचा आहे. आता छान असं मी बटर लावून घेतलेलं आहे. आता साधारण 5 मिनिटे झालेली आहेत. तर आपण आता हा ब्रेड पलटी करून घेणार आहोत. तर 5 मिनिटं झालेले आहेत. चला मग आता ब्रेड पलटी करून घेऊया. एकदम क्रिस्पी असं सँडविच तयार होतं. तुम्ही या पद्धतीने सँडविच नक्की बनवून बघा. तुम्हाला माझी रेसिपी नक्कीच आवडेल आणि खायलाही एकदम जबरदस्त रेसिपी लागते. खरंच खूप आवडीने खातील लहान मुले तुम्ही जर त्यांना अशी रेसिपी करून दिली तर. परत ब्रेड पलटी करून घेतला. बघा किती क्रिस्पी सँडविच झालेलं आहे आपलं तयार. आता या पद्धतीने सर्व काही सँडविच मी बनवून घेते. बघू शकता लास्ट सँडविच तुम्हाला दाखवते. सर्व काही सँडविच मी मस्त असे बनवून घेतलेले आहेत. आता याची मी छान अशी मध्यभागातून कापणी करून घेतलेली आहे. बघू शकता किती छान असं सँडविच दिसत आहे आणि खायलाही चव मला विचाराल ना एकदम जबरदस्त झालेली. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.